ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनायक पांडे हे आज भाजपमध्ये प्रवेश करतायत। खरं तर नाशिकच्या राजकारणामध्ये एक मोठं नाव आहे विनायक पांडे आपलं। अनेक वर्ष जवळपास आपण सांगत होतात नववीत असल्यापासून आपण ठाकरेंच्या शिवसेनेत काम करत होतात। आज हा निर्णय घ्यायची वेळ का आली? महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहे आणि मी मुलासाठी तिकीट मागितलं होतं। मागच्या पंचवार्षिकलाही मुलासाठी मागितलं होतं, तेव्हाही त्याच्यावर अन्याय झाला। आणि आत्ताही मी संजय राऊतांशी बोललो, संजय राऊतांनी सांगितलं करतो, पण आता 6-7 दिवस झाले निवडणुकीला, 18-19 दिवस राहिले, कधी करणार, काय करणार। जवळजवळ तो संपूर्ण वाढ फिरून झाला। मग परत त्याला थांबवलं आणि आमच्या सुनबाईला आम्ही कामाला लावलं। म्हणून ह्या गोष्टीची कुठेतरी नाराजी वाटली मला, म्हणून मी आज शिवसेना सोडतोय आणि भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतोय। एकूणच आपण अनेक वर्ष राजकारण करत असताना इतर नेत्यांना पक्ष सोडताना जो अनुभव आला तोच आपल्याला आला का? वरिष्ठ पातळीवर दखल घेतली जात नाही आहे आणि मधल्यामध्ये कोणीतरी परस्पर उद्योग करत आहे? नाही, आमच्या काही व्यथा आहे ना, ते म्हणजे उद्धव साहेबांपर्यंत पोहोचून देत नाही खालची लोक। या तर गोष्टी निश्चित आहे। म्हणून या गोष्टी आम्ही बघितलं तर त्या आमच्या म्हणजे उद्धव साहेबांपर्यंत जर पोहोचत नसेल, आम्हाला काय व्यथा मांडायची, आमचं काय दुःख आहे, जर ते तिथपर्यंत जात नसेल तर मग कुठेतरी निर्णय घेतला पाहिजे। म्हणून त्या दृष्टिकोनातून आम्ही निर्णय घेतला। आज आपण पक्ष सोडताना नेमकी काय भावना आहे? कारण अनेक वर्ष आपण या ठिकाणी काम केलेलं आहे, पक्षाच्या बांधणीमध्ये तुमचा महत्त्वाचा वाटा आहे। तुम्हाला सांगतो, मी पक्ष म्हणजे संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये मी अखंड जिल्हा प्रमुख होतो। शिवसेना इतकी मोठी बांधली होती का तुम्हाला सांगतो, माझ्या काळात 13पैकी 8 नगरपालिका माझ्याकडे होत्या, 13पैकी 8 पंचायत समिती माझ्याकडे होत्या, महापौर होत्या, जिल्हा परिषद अध्यक्ष नव्हता। परिषद अध्यक्ष मी कसा केला, 60 वर्ष त्या जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकलेला नव्हता। मी त्यावेळेस शिवसेना प्रमुखांना सांगितलं, साहेब मला भगवा फडकायचा। मला म्हणे, अरे काय कसा फडकेल, आपलं बहुमत नाही, काही नाही। म्हटलं काही नाही, काँग्रेसच्या बाया पळून नेलं आणि तिथं भगवा फडकेल। म्हणजे 60 वर्षात पहिल्यांदी काँग्रेसच्या बाया पळून नेल्या आणि जिल्हा परिषदेवर मी भगवा फडकवला होता। अशी सगळी खासदार, अशी सगळी इतकी मोठी सत्ता त्यावेळेस मी हे केलेली आणि जिल्हा संपूर्णपणे इतका भक्कम बांधला होता। आणि आज आपण अवस्था बघितली, ह्या खालच्या लोकांमुळे संपूर्ण जिल्ह्यात पक्ष खिळखिळा होऊन गेलेला आहे। पण मग आपली नेमकी नाराजी कोणावर आहे? वरिष्ठ नेत्यांवर आहे का स्थानिक नेते? पक्ष प्रमुखांवर अजिबात माझी नाराजी नाही। जे खालचे लोक आहेत ना, त्यांच्यावर 100% नाराजी माझी। खूप खूप धन्यवाद। आपण बघतोय की विनायक पांडे आज भाजपमध्ये प्रवेश करतायत। नाशिकच्या राजकारणामधलं एक मोठं नाव आहे आणि त्यामुळे आज भाजपमध्ये ते प्रवेश करणार असल्याकारणाने नाशिकच्या राजकारणामध्ये चर्चांना सध्या उधाण आलं आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।